चला तर आज आपण नागपूरचे मोमोज ट्राय करून बघूया। तर मी एक जवळच्या फेमस मोमोज रेस्टॉरंटमध्ये आली आहे। तर मला मोमोज बिलकुल नाही आवडत, पण तरीही मी ट्राय करत असते, कारण मी असं विचार करते जर एखाद्या बाय चान्स मला कुठले मोमोज आवडले तर जी मोमोज बद्दलची माझी थेअरी आहे ती चेंज होईल। तर मी 2 प्रकारचे मोमोज आज ट्राय करणार आहे, फ्राईड आणि स्टीम। स्मेल खूप छान येत आहे, पण आपण एकदा टेस्ट करून बघूया। तर जसा मी टेस्ट केला तर बाहेरून पूर्णपणे क्रंची आणि मधून खूप सॉफ्ट। ज्यांना मोमोज आवडतात त्यांना हे वाले मोमोज खूप जास्त आवडतील, कारण याच्यामध्ये जी फिलिंग आहे ती थोडी युनिक आहे। आणि ॲज युजल मला मोमोज अजून पण नाही आवडले। तर आपण नेक्स्ट स्टीम मोमोज बघूया की त्यांचा टेस्ट कसा आहे। तर स्टीम मोमोज आपण ट्राय करून बघूया। तर यांना बघून मला आधीच समजले की हे ओव्हर स्टीम झालेले आहेत आणि ते ब्रेक होते, तरीही मी टेस्ट करायची हिंमत केली आणि पूर्णपणे डिसअपॉइंटेड झाली। मला मोमोज का नाही आवडत त्याच्या मागे एक फनी रिझन आहे की मोमोज हा कन्सेप्टच मला समजत नाही। भाजी पोळीला एकत्र बनवून त्याला मोमोज म्हणतात, मला बस एवढंच माहिती आहे, कारण त्याचा टेस्ट सिमिलर लागतो पत्ताकोबीची भाजी आणि पोळीसारखा। त्याच्यात काहीही युनिकनेस वाटत नाही। आणि असं नाही की मी आज पहिल्यांदा खाते आहे, मी ऑलरेडी दिल्ली, बँगलोर, हैदराबाद बऱ्याच ठिकाणी मी मोमोज ट्राय केले आहेत। सगळ्यांचा टेस्ट सिमिलरच येतो भाजी पोळीसारखा, म्हणून मला ते काही आवडत नाही, कारण त्याच्यात काही युनिकनेस नाहीच आहे। तर रोडावर ज्या मोमोजच्या गाड्या असतात तिथं एवढी सारी भीड असते की ते बघून मला चक्कर पडतो की मी काही चुकीचं तर नाही समजत आहे ना, म्हणून मी पुन्हा पुन्हा मोमोज ट्राय करत असते। तर मी मोमोज टेस्ट करताना मी रिॲक्शन देऊ शकत नाहीये, कारण मी एकटी आली आहे आणि आजूबाजूला सगळे लोक बसलेले आहेत। फ्राईड मोमोज चांगले होते, पण जे स्टीम मोमोज होते ते बिलकुल पण तसे मला आवडतच नाही स्टीम मोमोज। बट मी ट्राय केले तर नाही आवडले, बट जे फ्राईड केलेले होते ते खूप छान होते। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।